Hello everyone, good morning. Welcome back to my channel after a very long time. इथं आमच्या मम्मीने सकाळ सकाळ कशासाठी मम्मी? डाळीसाठी ना? डाळीसाठी हरभरे भिजत घातलेत. पोतू का खाली? आणि आता ह्यातलंच मी नेणार आहे भाजीसाठी. मम्मी कशी बघते माझ्याकडं. तर मी हे हरभरे आणले आणि आता ह्याची भाजी करणार आहे. तुमच्याशी पण रेसिपी शेअर करणार आहे. तर मी जी हरभऱ्याची भाजी करणार आहे त्याच्यामध्ये मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून टाकणार आहे. म्हणजे ते कुटून वगैरे, कारण ते टाकल्यानंतर भाजी खूप छान होते. तुम्ही पण ट्राय करा कधी, खूप छान होते भाजी. अगं गाणी बंद कर, कॉपीराइट येतंय व्हिडिओत. गाईज, हे फक्त व्हिडिओ पुरता आहे. अजिबात काही सुद्धा हेल्प वगैरे काही सुद्धा नसते. फक्त व्हिडिओ समोर येऊन म्हणते की हेल्प करू का काय. तर मी इथे छान असा कांदा कापून घेतला आहे आणि खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे. आणि मसाले घेतलेत. मसाले घरगुतीच वापरलेत, म्हणजे घरचा काळा मसाला जो असतो तो, आणि मिरची पावडर थोडीशी तरी येण्यासाठी, आणि अजून एक एक्स्ट्रा मसाला मी वापरतो तो म्हणजे गोडा मसाला. त्याने भाजी खूप छान होते. मला माहिती आहे मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते, कारण मला समजतच नाही आहे की कोणत्या टाईपचे व्हिडिओ टाकू किंवा तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील. मी ज्या शॉर्ट्स मिळाल्यापासून शॉर्ट्सचे व्हिडिओ टाकते, त्यातले पण तुम्हाला रेसिपीजचे व्हिडिओ खूप जास्त आवडत आहेत, त्याबद्दल थँक्यू. आणि मला म्हणजे कंटेंटच समजत नाही आहे की मी काय टाकू, म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील किंवा काय. त्याच्यामुळे मी आल्यापासून एक पण व्हिडिओ मोठा बनवलेला नाही आहे. जे काय पण आहे ते शॉर्ट्सच टाकते. तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील किंवा काय. ओके, आता आपला कांदा भाजलेला आहे. कांदा छान लालसर भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ती जी पेस्ट केलेली आहे ते टाकायची, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे घेतलेले सगळे मसाले, आणि मसाले छान परतून घ्यायचे, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते. आणि मसाले वगैरे परतल्यानंतर ते हरभरे वगैरे होते ते धुवून घेतले आणि ते भाजीत ॲड केले. त्याच्यानंतर जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी टाकायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने भाजीला खूप छान टेस्ट येते, त्याच्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि येस, आपली भाजी छानपैकी रेडी झालेली आहे आता. तर मम्मीने कणिक अगोदरच मळून ठेवली आहे, आणि आता मी चपात्या लाटणार आहे. मी बस त्याच्यात तेल दिवा टाकलेली का, ह्याच्यात तेल दे ना थोडंसं.
आता हे कुठे ठेवायचं आणि मी कसं घ्यायचं जरा हाईट आपली कमी असायला पाहिजे म्हणजे समोर जरा काहीतरी करता येते म्हणजे केस अजून दर्शन मम्मीचं बाहेर काम चालू होतं त्याच्यामुळं आज सगळा स्वयंपाक माझ्याकडेच होता त्याच्यामुळं चपाती भाजी सगळं मलाच बनवायचं होतं मीठ आणि माझी बहीण लिटरली मला एवढी घाबरत होती की मी कॅमेरासमोर येऊन वेगळं काहीतरी रिॲक्शन देईल म्हणून ती कॅमेरासमोरच येत नव्हती काय केलं तिने मध्ये किती भीती तू घालणार काय का मीच घालते मग बड्डेला जास्त बड्डेला म्हणतो सॉंगच करणार नाही नको मला दिसतंय ना मला असं येतंय ना का किती घाण वाटतंय ते जॉलाईन होती तुम्ही जाऊ तुला घेऊन जॉलाईन बंद कर ना नको दाखवू थोडी छान चपाती झाली नुसती नावं ठेवायचं प्रगती होऊ द्यायची नाही हॅलो या आता जाते या की गाईज चपाती माझी ते शिकवणारे करून टाकायचं नाही कोडिंग लाटू का मी कसं काही गरज नाही काय तुझ्या मांडीवर कसं आणि मॅडमला चपात्या लाटताच कंटाळा आला म्हणून त्या निघून गेले आणि मी एकटीच चपाती लाटत पण होते भाजत पण होते माझं एकटीचंच चालू होतं त्याच्यानंतर मला अजून एक भाजी करायची होती ती म्हणजे अंड्याची कारण माझे आजोबा अंड्याची भाजी म्हणजे नॉनव्हेज अजिबात खात नाहीत त्यांच्यासाठी ती हरभऱ्याची भाजी केली होती आणि आमच्यासाठी वेगळी अंड्याची भाजी बनणार होती सो ती पण मलाच करायची होती सो अंड्याची भाजी करण्यासाठी मी भरपूर असा कांदा घेतला आणि कांदा छान असा परतून घ्यायचा लाल होईपर्यंत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मगाशी जेवढे घेतले होते तेवढेच सगळे मसाले ॲड करायचे आणि मी इथं ना फुटाण्याचं कूट असतं ना ते टाकले भाजीमध्ये अंड्याच्या कारण त्यानं भाजी अशी मिळून येते आणि जास्त पातळ होत नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॉईल केलेले अंडे टाकायचे आणि पाणी घालायचं पाहिजे तेवढं आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि आज खूप जास्त काम होतं कारण आमच्या शेतात जी मका लावलेली होती ती कुठे कुठे उगवली नव्हती म्हणून आमच्या मम्मीने आम्हाला ती मका डोबायला नेलं होतं आणि मका डोबली आणि पप्पांनी मकेला पाणी पण सोडलं आणि पाणी सोडल्याच्या नंतर पाऊस आला आहे
आणि ऑफकोर्स पाऊस आहे म्हणल्यावरती चहा पिण्याचा मूड कोणाचा होत नाही. सो आम्ही पण छान असा चहा केला आणि ही मला बोलत होती की चहा मी करते आणि क्रेडिट तू घेतेस. म्हणून म्हटलं बरं तुला पण दाखवते, तू चहा बनवतेस. आम्ही छान असा चहा बनवला. व्हिडिओचा एंड कसा करायचा हेच समजत नव्हतं मला. सो मला तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मी दोन्ही पण भाज्या केल्या त्या कशा वाटल्या. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.